आपण नेहमी पेट्रोल पंपावरील अनेक वारंवार घटना ऐकत असतो. कधी चुकीने पेट्रोल गाडीत डिझेल किंवा डिझेल गाडीत पेट्रोल टाकले व तसेच पेट्रोल पंपावरच्या टँकमध्ये पाईप टाकला, तिथून लाखोचं डिझेल चोरलं. अशा घटना अनेक वारंवार ऐकत असतो. मात्र सातपूर परिसरात घडलंय भलतंच. घटना आहे सातपूरच्या पिंपळगाव बहुला येथील. सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव बहुला परिसरात चंद्रभागा लॉन्स येथे यश पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारी भूषण कैलास निमसे हे नेहमीप्रमाणे आपलं काम प्रामाणिक करत असताना दिनांक 25/12/2023 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान दोन तरुण हे महिंद्रा कंपनीची काळ्या रंगाची थार गाडी घेऊन डिझेल टाकण्यासाठी आले होते. तसेच त्यांनी निमसे यांना गाडीमध्ये 2200 रुपयाचे डिझेल टाकण्यास सांगितले व निमसे यांनी डिझेल पण टाकले. मात्र बनावट फोनपे ॲपद्वारे पैसे ट्रान्सफर झाल्याची माहिती पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला दिली. पेट्रोल पंपावरील कर्मचारी निमसे यांनी पैसे न आल्याचे सांगताच महिंद्रा कंपनीच्या थार गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचारी निमसे यांनी गाडीचा पाठलाग केला व तसेच गाडीचा नंबर शोधण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र गाडीवर कुठेही नंबर नव्हता. तसेच या गाडीवर पुढे आई असे नाव होते तर पाठीमागे द पाटील्स असे नाव होते. मात्र या सर्व प्रकारचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या संदर्भात भूषण निमसे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांनी लोकशास्त्री न्यूजशी बोलताना पोलीस प्रशासनास विनंती केली आहे. काय नाव आहे तुमचं? भूषण कैलास निमसे. कुठं कामाला आहे तुम्ही? यश पेट्रोलियम चंद्रभागा जवळ. काय प्रकार घडला? काल 4:30 वाजेच्या दरम्यान एक थार गाडी आली होती. नंबर प्लेट दोन्ही पण नव्हत्या तिला. तर त्यांनी डिझेल टाकलं माझ्याकडनं आणि पळून गेले पैसे न देता. आम्ही त्यांना अडवायचा प्रयत्न केला पण ते पळूनच गेले. या संदर्भात आपण काही मालकाला काही तक्रार केली का? मालकाला सांगितले, मालक बोलले की बघू आपण काय. मग नंतर काही एवढं काही कळालं नाही मला. आणि तुम्ही त्या गाडीचा पाठलाग केला त्या संदर्भात? पाठलाग केल्यानंतर आम्ही त्यांना पपई नर्सरीच्या सिग्नलपर्यंत त्यांना आम्ही म्हणजे आम्हाला दिसले ते. आम्ही त्यांचा पाठलाग म्हणजे आवाज वगैरे दिला तर ते तिथून पळून गेले. तर रस्त्याने येता जाता 4-5 जणांना मारून टाकले असते त्यांनी. एवढी जोरात गाडी चालवत होती. साधारणतः डिझेल किती भरलंय गाडीमध्ये? डिझेल 2200 रुपयाचं डिझेल टाकलं त्यांनी. ते मला म्हणे फोनपे करतो. त्यांच्याकडे काहीतरी फेक ॲप्लिकेशनने मला सक्सेस दाखवलं. मी चेक करत होतो फोनमध्ये की आहे की नाही, आलं आहे की नाही. ते आलं नाही. त्यांना आवाज दिला तर ते थांबले नाही. या संदर्भात आपण सातपूर पोलीस स्टेशनला काही तक्रार दिली का? आत्ता मी जस्ट तक्रार दिली आहे की अशी अशी गाडी आहे म्हणून, माझ्याकडे फुटेज आहे म्हणून. तर त्यांनी माझं नाव, नंबर वगैरे सर्व लिहून घेतलं आहे. मग बघू. आपण सातपूर पोलिसांना काय आवाहन करणार? त्यांना एवढंच सांगेल की हे प्रकार जे घडत आहे याआधी पण खूप वेळा घडले. आमच्या पंपावरती स्विफ्ट गाडीचा पण असा प्रकार 2-3 महिन्यापूर्वी घडला होता. तर हा प्रकार कोणासोबत होऊ नये. गरीब माणसांची लूटमार होते आणि अशा टवाळखोरांबद्दल कारवाई झाली पाहिजे. नेमकं ते गाडीची काय ओळख, काय नंबर? थार गाडी ब्लॅक कलरची, पूर्ण ब्लॅक फेम केलेली त्याला. मागच्या काचेवरती मोठ्या नावात इंग्लिशमध्ये द पाटील्स नाव आहे आणि पुढे छोट्या अक्षरात मराठीत आई नाव आहे, लाल कलर. आपण कुठं राहता? मी पपई नर्सरी राहतो, सिग्नलच्या बाजूला, सौभाग्य लॉन जवळ. घरामध्ये कोण कोण असतं आपल्या? आई, मिसेस, मुलगी आहे लहान. बस आम्ही 4 जण आणि मी. बघूयात सविस्तर. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.